2 महिन्यामध्ये अभ्यास करून 60% वरून 95% जाता येते का? असे खूप विद्यार्थी मला प्रश्न विचारत आहेत आणि मॅक्सिमम जणांचे कंटिन्युअसली कमेंट सेक्शन मध्ये क्वेरी येत आहे की सर अभ्यास केलेलं लक्षात राहत नाहीये. 3 महिन्याचा स्टडी प्लॅन डिफरंट युट्यूबच्या चॅनलच्या सरांनी टाकलं, बघितलं, पण काही वर्क होत नाहीये. आज मी एखादी गोष्ट वाचायलो, दुसऱ्या 2 दिवसामध्ये विसरून चाललो. हे असं का होत आहे? आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये मला अभ्यास करून 80 ते 85 किंवा 95 पण स्कोर करता येते का, असं मॅक्सिमम जणांची रिक्वेस्ट यायली आणि विचारत आहेत. त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी आहे का, काही प्लॅन आहे का? यस, डेफिनेटली तुम्ही 2 महिन्यामध्ये 60% वरून 95% जाऊ शकता. बट त्याच्यासाठी तुम्हाला एक रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा आहे. अभ्यास कोणते क्वेश्चन्स करायचे, कशा पद्धतीनं करायचं, ते करत असताना कोणते कोणते गोष्टी तुम्हाला फॅक्टर्स लक्षात घ्यायचे, हे सर्व गोष्टी मी आजच्या 10 ते 15 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही 1.5 च्या स्पीडने व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ क्वालिटी जी असायला तुमची 360 पिक्सलची रिझोल्युशनची असायला पाहिजे. ओके, तर सर्वात फर्स्ट आहे की थेरी सब्जेक्टचं स्टडी कशी करायची. म्हणजे थेरी सब्जेक्ट म्हणजे कोणते कोणते असतात? अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, सेक्रेटरियल प्रॅक्टिस असू दे किंवा राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल असू दे किंवा मानसशास्त्र असू दे, अशा प्रकारचे थेरी सब्जेक्ट्स अभ्यास करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो, हे सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे. नमस्कार, मी प्रसाद दाशिटवार DHV अकॅडमीच्या आणखी एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. मॅक्सिमम स्टुडंट्स जे करंट सिच्युएशन मध्ये आहेत, 12वी कॉमर्स मध्ये असतील किंवा 12वी आर्ट्स मध्ये असतील, ते एक त्यांचं प्लॅन आहे की ज्या प्लॅनिंगने ते जात आहेत. म्हणजेच त्यांचं जर दिवसभराचं शेड्यूल पाहायला जर गेलं तर त्यांचे 5 ते 6 तास त्यांच्या कॉलेजेसमध्ये जात आहेत. त्याच्यानंतरचे 2 ते 3 तास हे त्यांचे व्हिडिओजमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये जात आहेत आणि मग राहिलं तर एखादे 1.5 तास 2 तास ते युट्यूबवरचे व्हिडिओज बघतात. हे झाले नंबर फर्स्ट स्टुडंट. दुसरे काही स्टुडंट्स आहेत जे कॉलेजला जात नाहीयेत बट कोचिंग सेंटर्सला वगैरे जातात आणि युट्यूबवरचे व्हिडिओज पाहून सर्व कव्हर करत असतात. तिसरे स्टुडंट असतील की जे कॉलेज करतात, कोचिंग इन्स्टिट्यूट नाही, पूर्णच्या पूर्ण युट्यूबवर डिपेंड आहेत. किंवा काही काही स्टुडंट्स आहेत जे कॉलेज करत नाहीत, कोचिंग क्लासेस नाहीत, फक्त आणि फक्त युट्यूबवरील टीचर्सचेच व्हिडिओ पाहून स्टडी करत असतील. तर या सर्व विद्यार्थ्यांची एकच कंप्लेंट असते की सर थकून जात आहात आम्ही, म्हणजे दिवसभर अभ्यास करून, व्हिडिओज बघून किंवा कॉलेज वगैरे करून संध्याकाळी जेव्हा 8:30-9 वाजता अभ्यासाला बसता, त्यावेळेस बॉडीमध्ये जे आहे ते पॉवरच राहत नाहीये किंवा कॅपॅसिटीज राहत नाहीये की आम्ही अभ्यास वगैरे करू शकतो. तर अशासाठी आम्हाला काही मदत कराल का किंवा काही प्लॅनिंग आहे का? डेफिनेटली मी तुम्हाला काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून राहिलेले जे 2 महिने आहेत, ओके, ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजिकली अभ्यास करून पुढे जाऊ शकता. आणि या 2 महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीला तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात पहिला, ओके, अर्थशास्त्र असू दे, OCM असू दे, SP असू दे, ह्या कोणत्याही चॅप्टरचं अभ्यास वगैरे करत असताना तुम्हाला अगोदरच फाइंड आउट करायचे की बाबा OCM मध्ये 8 धडे आहेत, तर त्या 8 पैकी 8च्या 8 धडे मला करायचे आहेत का, मला फक्त 5 ते 6 धडे करायचे, हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. आता चेक करा, मी हा व्हिडिओ बनवत आहे 23 नोव्हेंबर रोजी, बरोबर आहे. समजा तुम्ही 25 ला बघाल, 26 ला बघाल, तर तरी सुद्धा तुमच्या हातामध्ये 2 महिने आहेत. 2 महिने म्हणल्यापेक्षा तुम्ही दिवस मोजायचे. तुमच्या हातामध्ये जवळपास डिसेंबरचे 31 दिवस आणि जानेवारीचे 31 दिवस असे 62 दिवस आहेत आणि फेब्रुवारीच्या 21 तारखेला पेपर आहे. म्हणजे फेब्रुवारीचे 20 दिवस, म्हणजे जवळपास तुमच्या हातामध्ये 82 दिवस आहेत. ओके, किती दिवस तुमच्या हातामध्ये आहेत? 82 दिवस आहेत. आणि ह्या 82 दिवसामध्ये एका धड्यासाठी तुम्ही जर अर्थशास्त्राचा असू दे, OCMचा असू दे, जर एका धड्यासाठी तुम्ही जर 8 दिवस दिलं तर 8 गुणिले 10, 10 धडे तुमच्या 80 दिवसामध्ये परफेक्ट होऊ शकतात. म्हणजे कोणत्याही एका चॅप्टरला तुमची मिनिमम स्टडी किती दिवसाची असली पाहिजे? 8 ते 10 दिवसाची असली पाहिजे. ओके, आता आपण असं अज्युम करून चालूयात. मी तुम्हाला सर्व स्टुडंटला सांगेन की बाबा कोणत्याही धड्याचा अभ्यास करत असताना, आता जेवढेही कॉमर्सचे स्टुडंट आहेत, इमॅजिन करा की मी तुम्हाला OCMचा 4था धड्याबद्दल सांगत आहे. ओके, OCMचा 4था धडा कोणता आहे?
व्यवसाय सेवा किंवा अर्थशास्त्रातलं जर घ्यायचं असेल तर तुम्ही पुरवठा विश्लेषण घेऊ शकता किंवा मागणीची लवचिकता घेऊ शकता किंवा कोणताही एक धडा तुम्हाला माइंड मध्ये ठेवायचा आहे. ओके, आता त्या धड्याचं तुम्हाला कंप्लीट 7 दिवस अभ्यास करायचा आहे. कंप्लीट किती दिवस अभ्यास करायचा आहे? 7 दिवस. सर असं कसं, एका धड्याला जर 7 दिवस देत बसलं तर बाकीचे धडे कधी होईल? साधा सिंपल रूल आहे, एका धड्यासाठी जर 7 दिवस दिलात तर 70 दिवसामध्ये 10 धडे कंप्लीट होतात. ओसीएम मध्ये तर 8च धडे आहेत, अर्थशास्त्रामध्ये 10 धडे आहेत, अकाउंट्स मध्ये सुद्धा ऑन अन ऍव्हरेज तेवढेच चॅप्टर्स आहेत. म्हणजे कोणत्याही एका धड्याचा विषयाचा अभ्यास करत असताना त्या पर्टिक्युलर चॅप्टर साठी तुम्हाला किती दिवस द्यायचे? 7 दिवस द्यायचे. आता या 7 दिवसामध्ये सर आम्हाला काय काय करायला पाहिजे? तुमच्या मॅक्सिमम जणांची जे कंप्लेंट होती की आमच्याकडे दिवस नाहीयेत, दिवस आहेत. दिवस 82 दिवस आहेत आपल्याकडे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता त्यापैकी पहिल्या दिवशी म्हणजे कोणताही एक धड्याचा अभ्यास करत असताना पहिल्या दिवशी काय करायचं? कोणताही धडा म्हणजे व्यवसाय सेवाचा जर अभ्यास करत असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की व्यवसाय सेवा नावाच्या चॅप्टर्स मध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत पुस्तकीच्या मागच्या साईडला हे व्यवस्थित वाचून घ्यायचं. समजा तुम्ही पुस्तक ओपन केलात ओसीएम ची, व्यवसाय सेवा नावाचा चॅप्टर ओपन केलात तर व्यवसाय सेवामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण एक वेळेस वाचून घ्यायचं. डन. त्याच्यानंतर ते धडा एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं. सर हे टेक्निक आम्हाला समजले नाही. अगोदर तुम्ही क्वेश्चन्स वाचायला सांगितल्यात धड्याचे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला धडा वाचायला सांगलात. ह्याचं लॉजिक काय की क्वेश्चन्स वाचत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये बघतात क्वेश्चन्स दिसतात की गोदामाचे प्रकार कोणते कोणते आहेत, गोदामाचे कार्य कोणते कोणते आहेत, अग्नि विमा आणि सागरी विमा मध्ये फरक काय, व्यापारी बँकेचे कार्य कोणते आहेत, बँकेचे वैशिष्ट्य कोणते आहेत, हे जेव्हा क्वेश्चन्स वाचता आणि मग क्वेश्चन्स वाचल्यानंतर तुम्ही जेव्हा धड्याकडे जाता तिथे तुम्हाला कळते की अरे यार हे जे पॉइंट वाचायलो मी ह्याच्याशी रिलेटेड मागे एक प्रश्न सुद्धा आहे. मग तुम्ही काय करता? वापस ते पॉइंट एक वेळेस वाचून घेता. त्यामुळं पहिल्या दिवशी अभ्यास करत असताना त्या व्यवसाय सेवा धड्याचं अगोदर क्वेश्चन्स वाचून घ्यायचे आणि मग धडा वाचायचं. हे दोन गोष्टीसाठी तुम्हाला नियर अबाउट टाइम द्यायचा आहे 1.5 तास. प्रत्येक दिवशी तुम्हाला 2-2 घंटे अभ्यास करायचा आहे त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट बद्दल. बरोबर आहे? आता लक्षात घ्या, सर 2 तास अभ्यास होते का? कंप्लेन करणारे कंप्लेन करत राहतात आणि जे टाइम टेबल दिलेलं आहे ते फॉलो करतात. जे टाइम टेबल फॉलो केले रिझल्टच्या दिवशी त्यांना रिझल्टवर 91, 92, 95 मार्क दिसतात आणि जे ऍट दिस मोमेंट कंप्लेंट करायले ते 60, 61, 62 वर राहतात. आता तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये राहायचंय हे तुम्ही ठरवायचं. ओके, धडा वाचून घेतल्यानंतर क्वेश्चन वाचून घेतल्यानंतर दोन्ही गोष्टी झाले. त्याच्यानंतर तुम्ही 1.5 तास 2 तास तुम्हाला एका दिवशी द्यायला सांगितलेलं आहे. समजा तुम्ही आता 25 तारखेला बसलात स्टडीला, 25 नोव्हेंबरला. ओके, आणि पहिल्या 1.5 तासामध्ये तुम्ही क्वेश्चन पण वाचून घेतलात, धडा पण वाचून घेतलात. त्याच्यानंतर तुम्हाला काय काम करायचं आहे? त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कडे जायचंय आणि मग ऑब्जेक्टिव्हचा आन्सर येते का तुम्हाला चेक करायचं. व्हाय? बिकॉज तुम्ही धडा सुद्धा वाचलेला आहे आणि क्वेश्चन सुद्धा तुमचे माहित झालेले आहेत. म्हणजे मागच्या 1.5 तासामध्ये तुमची स्टडी झाली का नाही हे जर तुम्हाला अनालाइज करायचं असेल तर त्या धड्याचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वाचावे लागतील. आणि जर समजा तुमच्या ऑब्जेक्टिव्हचे आन्सर जर फटाफट येत असतील तर समजायचं की बाबा डे नंबर फर्स्ट जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीटेड झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता येते डे नंबर 2 आणि डे नंबर 3. म्हणजे व्यवसाय सेवा नावाचा चॅप्टरचा अभ्यास तुम्ही 25 तारखेला केलात. आता तुम्हाला 26 आणि 27 तारखेला काय काय करायचं आहे? तर त्याच्याच बरोबर 26 आणि 27 तारखेला तुम्हाला काय करायचे आहे? त्या चॅप्टर मध्ये, त्या जो व्यवसाय सेवा नावाचा चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये संकल्पना स्पष्ट करा, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा आणि फरक स्पष्ट करा. हे 3 प्रश्न जे आहेत त्या चॅप्टर मधले ते व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. म्हणजे संकल्पना स्पष्ट करा मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारलेत, त्याचा आन्सर काय काय असेल, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास जर त्या धड्यामध्ये असेल, बरोबर आहे, तर त्याचा आन्सर काय काय असेल हे व्यवस्थित 2 दिवस द्यायचे तुम्हाला. बरोबर आहे? म्हणजे 2 दिवस, डे नंबर 2 आणि डे नंबर 3, ज्याच्यामुळे 2 दिवसामध्ये व्यवस्थित कव्हर होतील. आता तुम्हाला येते इथे एक अडचण. अडचण म्हणजे काय की सर माझ्याजवळ पुस्तक तर आहे बट माझ्याजवळ याचे आन्सर्स नाहीयेत, माझ्याजवळ स्टडी मटेरियलच नाही, फक्त आणि फक्त पुस्तक आहे. मग मी अशा परिस्थितीत काय करू? तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तिथे जर तुम्हाला दिसलं नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, APK फाईलची लिंक, तिथून ऍप डाउनलोड करायचं आहे आणि 21 रुपयाचा
नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्स परचेस करायचा आहे. तिथं तुम्हाला अर्थशास्त्र, ओसीएम, एसपी, सहकार, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अकाउंट्स ह्या प्रत्येक विषयाचे सर्व स्वाध्यायाचे आन्सर्स डिस्क्रिप्शन मध्ये तिथे तुम्हाला त्या 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये आहेत. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सुद्धा तिथे तुम्हाला उपलब्ध आहेत. तिथून तुम्ही ते कोर्स परचेस केल्यानंतर त्या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये गेल्यानंतर ह्या सर्व क्वेश्चनचे आन्सर जे आहेत तिथे तुम्हाला मिळतील. ऑल राईट. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी काय करायचं माहित झालं. ह्या सर्व क्वेश्चनचे जे अभ्यास करायचा, तुमच्याजवळ ऑलरेडी आन्सर्स असतील तर त्या आन्सर्सला फॉलो करा, आणि जर तुमच्याजवळ आन्सर्स नसतील तर त्या 21 रुपयाचा कोर्स परचेस करा, ज्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सर्व आन्सर्स तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुमचं टाइम वाया जाणार नाही. आता असं म्हणल्याबरोबर मॅक्सिमम जण अरे यार काय सर तुम्ही तुमच्याच कोर्सचं प्रमोशन करायला तिथं. मला सांगा, साधी सिंपल गोष्ट आहे, तुमच्याजवळ आन्सर्स आहेत म्हणून तुम्हाला प्रमोशन वाटत आहे, बट ज्याच्याजवळ डॉक्युमेंट्सच नाही, ज्याच्याजवळ मटेरियलच नाही, त्याच्याजवळ काहीतरी असायला पाहिजे ना, म्हणून त्याला हेल्प करणं माझं काम आहे. आणि 21 रुपयेचा कोर्स परचेस केल्यानंतर तुम्ही काही अंबानीचं किंगफिशर होणार नाही, विजय माल्य होणार नाही, गरीब होणार नाही, किंवा तुमच्याकडून 21 रुपये आल्यामुळे मी अंबानी होणार नाही. साधे सिंपल 21 रुपये नॉर्मल एक्सपेन्सेस आहेत. 2 पेन पेक्षा काही कमी किमतीमध्ये तुम्हाला सर्व नोट्स मिळाले, त्यामुळे कंप्लेन करायचं नाही. ओके. डे नंबर 2 आणि 3 झालं. त्याच्यानंतर डे नंबर 4 आणि 5 म्हणजे 25, 26, 27 मध्ये 3 दिवसामध्ये तुमचे ते तेवढे क्वेश्चन झाले. आता 25, 26, 27 झाले. 28 आणि 29 नोव्हेंबरला तुम्हाला काय काम करायचंय. ओके. मी जस्ट एक रॅन्डमली डेट घेत आहे. तुम्हाला त्या व्यवसाय सेवा चॅप्टर मधील, त्याच चॅप्टर मधील तुम्हाला काय काम करायचे आहेत, थोडक्यात उत्तरे लिहा आणि खालील विधाने सहकाराने स्पष्ट करा, हे तुम्हाला करायचे आहेत. आता मॅक्सिमम जणांचे कंप्लेन येतात की सर मला मोठे प्रश्न पाठ होत नाहीयेत, त्याचं एक्सप्लेनेशन लक्षात राहत नाहीये. बट मागच्या 3 दिवसापासून तुम्ही जर एक धडा व्यवस्थित अभ्यास करत असाल तर मोठे प्रश्न ऑटोमॅटिक कव्हर होऊन जातात. का? तुम्ही जर डायरेक्ट आता तुम्ही आतापर्यंत कधीच अभ्यास केलेला नाहीये आणि तुम्हाला कोणतरी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की बँकेचे प्रकार एक्झामला येऊ शकतात आणि डायरेक्ट जाऊन तुम्ही ओसीएम चे पुस्तक ओपन करून बँकेचे प्रकार अभ्यास करायला चालू केलं, मी गॅरंटेड देऊन सांगतो पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला शानदार झोप लागेल. बट तुम्ही एखादा धडा मागच्या 3 दिवसापासून सिस्टमॅटिकली अभ्यास करत असाल तर 25 तारखेला जे तुमचं कॉन्फिडन्स लेवल होतं त्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स 26 आणि 27 ला असणार आहे, आणि 27 पेक्षा नक्कीच जास्त कॉन्फिडन्स 28 आणि 29 ला असेल. का? कारण तुम्ही मागच्या 5 दिवसापासून ते एका चॅप्टरला द्यायला. आता तुम्ही मला सांगा, तुमच्यापैकी जेवढे स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहिलेत, तुम्ही थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जा. म्हणजे एप्रिल महिन्यापासून तुम्ही अभ्यास करायला स्टार्ट केलं, आता नोव्हेंबर चालू आहे, असं एक तरी धडा मला सांगा ज्याला तुम्ही मागच्या 5 दिवसापासून सलग घरी स्वतः अभ्यास केलात. ट्युशन मध्ये, अकाउंटच्या क्लासमध्ये एखादा एक चॅप्टर जे असेल ते 20, 25, 30, 40 दिवसापर्यंत चालतं, बरोबर आहे. बट घरी येऊन तुम्ही बॅक टू बॅक 5-6 दिवस त्या चॅप्टरचा सलग अभ्यास केलाय का? असे खूप कमी विद्यार्थी असतात. 100 पैकी 10 विद्यार्थी असतात आणि त्या 10 विद्यार्थ्यांचं चॅप्टर पक्का असतं. आता जर काही काही स्टुडंट असतील, आज हे चॅप्टर करतो, उद्या ते चॅप्टर करतो, काहीच होत नाही. तुला अभ्यास केल्यासारखं वाटतं, फॅमिली मेंबर्सला अभ्यास मुलगा आपलं करायला असं वाटतं, बट आउटकम निघत नाही. आउटकम जर मिळायचं असेल तर तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ओके. आता डे नंबर 4-5 सुद्धा झाला. त्याच्यानंतर डे नंबर 6-7. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रत्येक चॅप्टरला तुम्हाला 7 दिवस द्यायचे. ओसीएमच्या प्रत्येक चॅप्टरला जर 7 दिवस दिलं, ओसीएम मध्ये किती धडे आहेत? 8. 7 किती होतात? 56. म्हणजे 56 डेज, म्हणजे बिफोर 31 डिसेंबर तुमचं पूर्ण ओसीएम कव्हर होईल. कधी? जर तुम्ही व्यवस्थित इज्जतीत टाइम देऊन अभ्यास केलात तर. तुम्ही आज हे उद्या ते केलात, कितीही महिने होऊ दे, तुमचा अभ्यास एक्झाम डे पर्यंत इनकम्प्लीट राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करायची आहे. डे नंबर 6-7 मध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे? त्याच चॅप्टर मधील व्यवसाय सेवा मधीलच तुम्हाला काय करायचे? खालील प्रश्न सोडवा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे दोन्ही प्रश्न कव्हर करायचे आहेत डे नंबर 6 आणि 7. आता नीट लक्ष द्या, डे नंबर 6 आणि 7च्या अगोदर तुम्ही 5 दिवस ऑलरेडी त्या चॅप्टरला दिलेले आहात. म्हणजे 5 दिवसापासून तुमचं कंटिन्युअस त्याच्याशी रिलेटेड स्टडी चालू आहे.
त्याच्यामुळं डे नंबर 6 आणि 7 तुम्हाला सोपे जातील, जास्त वेळ घेणार नाही. आता डे नंबर 6-7 मध्ये जे क्वेश्चन नंबर 7 आणि 8 चे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे जर आन्सर नसतील तर 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचे आन्सर्स दिलेले आहेत. तिथून तुम्ही चेक करू शकता की एक्झॅक्ट कोणत्या क्वेश्चनचा आन्सर्स काय आहे. इथे एक लाईन मी लिहिलेली आहे, काउंट द रिमेनिंग डेज अँड नंबर ऑफ चॅप्टर्स. रिमेनिंग डेज म्हणजे काय की ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्या दिवशीपासून एक्झामला किती दिवस शिल्लक आहेत आणि तुम्हाला किती चॅप्टर्स करायचे आहेत. नंबर ऑफ डेजला नंबर ऑफ चॅप्टर्सनं भाग द्यायचं आणि मग त्या तेवढ्या डेज मध्ये तुमचं चॅप्टर व्हायला पाहिजे. सपोज तुमच्याजवळ 30 दिवस शिल्लक आहेत आणि तुम्हाला OCM चे 6 चॅप्टर्स करायचे आहेत तर 30/6 करा, आन्सर येईल 5. तर तुम्हाला एका चॅप्टरला मिनिमम किती दिवस द्यायचे? 5 दिवसामध्ये ते चॅप्टर कव्हर होईल. ओके, 7 दिवसामध्ये काय काय स्टडी करायचं आहे, काय काय नाही, प्रत्येक चॅप्टर बद्दल सांगितलेलं आहे. आता 25 पासून 31 तारखेपर्यंत तुम्ही व्यवसाय सेवा घेऊ शकता. 1 पासून 7 तारखेपर्यंत तुम्ही विपणन घेऊ शकता किंवा कोणतेही घेऊ शकता, पण 2 तास. सर असं करू शकतो का मी संध्याकाळी 6 ते 8 मध्ये OCM करतो सर, मग 1 घंट्याचा गॅप घेतो आणि मग 9 ते 11 मध्ये मी अर्थशास्त्राचा दुसरा एक धडा घेतो. म्हणजे 6 ते 8 मध्ये OCM चा एक धडा पहिले 7 दिवस आणि त्याच 7 दिवसामध्ये दुसऱ्या 2 तासामध्ये इकॉनॉमिक्सचा. डेफिनेटली व्हाय नॉट, तुम्ही संध्याकाळी तर 2 धडे घेऊ शकता, अर्ली मॉर्निंग सुद्धा, किंवा जर तुम्ही कॉलेजला जाणारे स्टुडंट नसाल तर तुम्ही दिवसामध्ये सुद्धा एक तुमचं SP घेऊ शकता, सहकार घेऊ शकता. डेली बेसिसवर तुम्ही 3 विषयाचे चॅप्टर्स तुम्ही कव्हर करू शकता. सुरुवातीला 2 दिवस टफ जाईल, बट जेव्हा 1-2 तारखेला तुम्हाला रिझल्ट यायला चालू होतील, तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर यायला चालू होतील, त्यावेळेस तुमचं कॉन्फिडन्स लेवल असा पीकवर असेल. ओके, चला त्याच्यानंतर आता मी तुम्हाला काही ह्या 7 दिवसामध्ये स्टडी करत असताना काही बेसिक पॉइंट सांगणार आहे जेणेकरून तुमची लिंक तुटू नये. खूप वेळेस काय होतं माहिती आहे का, स्टुडंट जे असतात ते काय करतात की सुरुवातीला मी ज्या वेळेस सांगतो त्यावेळेस मोटिवेट वगैरे होतात, बट डे नंबर 1, 2, 3 पर्यंत जातात, 4-5 ला त्यांची बॅटरी पूर्ण डाऊन होते. तर ते डाऊन होऊ नये त्याच्यासाठी काय काय प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावे लागतील ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला नीट लक्षात घ्या, पहिलं पॉइंट इथं काय सांगण्यात आलेलं आहे की काही धडे 3 दिवसामध्ये होतात तर काही चॅप्टरला 7 दिवस लागतात. हे फॅक्ट आहे. तुमच्या पुस्तकामध्ये काही काही चॅप्टर्स इतके सोपे आहेत की ते तुमचे 3 दिवसामध्ये कव्हर होतात आणि काही काही चॅप्टर्स इतके अवघड आहेत की त्याला 7 दिवसापेक्षा जास्त दिवसाचा कालावधी लागतो. लागू दे, काही हरकत नाही. समजा तुमचे काही चॅप्टर सोपे असतील, 7 दिवसामध्ये पैकी 3 दिवसात होत असतील, कंप्लीट करा. राहिलेले जे 4 दिवस आहेत ते दुसऱ्या चॅप्टरच्या 7 दिवसामध्ये ऍड करा. म्हणजे दुसऱ्या चॅप्टर साठी तुम्हाला 7 आणि 4 किती दिवस? 11 दिवस मिळतात. जेवढं जास्त तुम्ही स्टडी कराल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिट असते. त्याच्यानंतर खूप वेळेस असं होते की जेव्हा तुम्ही संध्याकाळी अभ्यासाला वगैरे बसत असता, अभ्यासाला बसल्यानंतर काय होते माहिती आहे का की पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर असते. ओके, बट सबकॉन्शियस माइंड मध्ये तुमचे दुसरे दुसरे थॉट्स चालू असतात. बरोबर आहे की आज कॉलेजमध्ये काय काय झालं, इथं पुस्तक चालू आहे, व्यवसाय सेवाचं वाचायला त्यांना, व्यवसाय सेवा काय असतात काही नाही ते, आणि वाचत असताना भूक लागली, आई घरी काय करत असेल, किंवा कॉलेजमध्ये आज काय काय झालं, ट्युशनचे सर मला असं का म्हणले, असे अनेक विचार तुमच्या माइंड मध्ये चालू असतात. तर ते विचार स्टॉप करण्यासाठी तुम्हाला थोडस जोरात वाचायचं. उदाहरणार्थ मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल दाखवतो. ओके, बघा आता माझ्याजवळ इथे एक पुस्तक आहे. पुस्तक मध्ये मक्तेदारीची व्याख्या वगैरे दिलेलं आहे. ओके, तर आता काही काही स्टुडंट असं वाचत असताना काय करतात, शांत बसतात आणि वाचत असतात एकदम रिलॅक्स बोर्ड मध्ये. बरोबर आहे, बट माइंड मध्ये दुसरे दुसरे थॉट्स येतात. आता हे येऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, थोडस लाऊडली वाचायचं. जसे की मक्तेदारी, मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती मोनो हे म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता, ह्या ग्रीक शब्दापासून झाली. मक्तेदारी म्हणजे असा बाजार की ज्यात एक विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. असं थोडस लाऊडली वाचायचं. सर असं का वाचायचं, कारण जेव्हा तुम्ही म्हणत म्हणत थोडस आवाज करत वाचता त्यावेळेस तुमच्या माइंड मध्ये दुसरे तिसरे कोणते विचार येत नाहीत. हे मॅक्सिमम जणांसोबत अलाउड होते, ट्रिक लागू होते. जर तुमचं जोरात वाचत असताना सुद्धाही तुमच्या माइंड मध्ये दुसरे थॉट्स येत असतील तर मग काही ना काही केमिकल लोचा आहे तुमच्या माइंड मध्ये. ओके, आता ह्याच्यामुळं काय होतं माहित आहे का की तुमच्या जवळ शब्दसाठा वाढतो. शब्दसाठा वाढतो म्हणजे काय की त्या 7 दिवसामध्ये
समजा जर तुम्ही ओसीएमचं 7 दिवसामध्ये स्टडी करणार असाल तर अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही एक चॅप्टर वाचून काढायचं आहे. आता अर्ली मॉर्निंग वाचल्यामुळे माइंड फ्रेश असतं. शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास जो आहे तो लक्षामध्ये राहतो. आता कोणी कोणी लेट नाईट स्टडी करणारे असतात, कोणी कोणी अर्ली मॉर्निंग करणारे असतात. बट जेव्हाही तुम्ही झोपेमधून उठाल सकाळी, उठल्याबरोबर ब्रश वगैरे करून चहा वगैरे पित असताना एखादा एक चॅप्टर जो आहे तो वाचून काढायचा. त्याच्यामुळे काय होते, शब्दसंग्रह वाढतो. सर शब्दसंग्रह वाढून काय फायदा, खूप साऱ्या स्टुडंटची रिक्वेस्ट कंटिन्युअसली कंप्लेन येत असते की सर मला पॉइंट्स लक्षात राहतात बट एक्सप्लेनेशन लक्षात राहत नाही. आता एक्सप्लेनेशन जर लक्षात राहत नसेल तर तुम्हाला फेकोलॉजी करावं लागते. ट्रस्ट मी, महाराष्ट्रात पहिला येणारा सुद्धा मुलगा ऍज इट इज पुस्तकातला लिहित नाही, तो कुठं ना कुठं मनाचा फेकतो आणि फेकोलॉजी वाईट राहत नाही. आता तुम्हाला जर मुद्द्याचं एक्सप्लेनेशन फेकायचं असेल तर मग तुमच्यावर शब्दसाठा असायला पाहिजे. ते शब्दसाठा कधी होतो, जेव्हा तुमचं वाचन जास्त असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करत आहे की अर्ली मॉर्निंग सकाळी उठून एखादं एक चॅप्टर वाचत चला, जेणेकरून काय होईल, तुमच्याजवळ शब्दसंग्रह वाढेल आणि ते शब्द तुम्हाला आन्सर्स लिहित असताना एक्सप्लेनेशन लिहायला तुम्हाला मदत करतील. ऑलराईट, जेणेकरून तुमचं फोकस सुद्धा असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉइंट नंबर 3 की क्वेश्चन्सला तुम्हाला कॅटेगराईज करायचं आहे. सर हे क्वेश्चन्सला कॅटेगराईज करणे म्हणजे नेमकं काय? क्वेश्चन्सला कॅटेगराईज करणे म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे की एखाद्या चॅप्टर मध्ये प्लॅटिनमचे क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत, गोल्ड क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत आणि सिल्वर क्वेश्चन्स कोणते आहेत. हे एक्झॅक्ट भानगड काय, धातू असतो ना, तर सर्वात महाग धातू या 3 पैकी प्लॅटिनम आहे, त्याच्यानंतर सोनं आहे, मग चांदी आहे. म्हणजे एखाद्या चॅप्टर मधील सर्वात महत्वाचे प्रश्न बाजूला काढायचे, कमी महत्वाचे बाजूला काढायचे, जे एक्झामला विचारला जातच नाहीत ते सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. आता असं म्हणल्याबरोबर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांची रिक्वेस्ट होती की सर आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक टाकलेली आहे. 2024-2025 बोर्डासाठी अर्थशास्त्राचा पेपर जो 9 मार्चला होणार आहे 2024 मध्ये, तर त्या पेपरसाठी कोणते कोणते क्वेश्चन्स महत्वाचे आहेत ते ऑलरेडी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ते सर्व क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर करून घ्यायचे. असं आता क्वेश्चन्स दिल्यानंतर लगेच स्टुडंटची रिक्वेस्ट येते की सर क्वेश्चन्स तर तुम्ही द्यायलात बट व्हॉट अबाउट आन्सर. आन्सरचं काय, 21 रुपयाचा जो नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे त्या कोर्समध्ये ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तिथं मिळतील. बरोबर आहे. बट सर फक्त आन्सरच आम्हाला मिळालेत बट व्हॉट अबाउट लर्निंग, आमच्याजवळ क्वेश्चन्स पण आहेत, आन्सर पण आहेत, बट त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला शिकवा. 2 ऑप्शन आहेत. एक तर DHV अकॅडमीचे युट्यूबचे व्हिडिओज पाहून तुम्ही कव्हर करू शकता जे प्री अपलोडेड असतात, किंवा तुम्हाला बिग बुल बॅच जॉईन करायचं ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डेली बेसिसवर लाईव्ह येऊन शिकवत असतो. बरोबर आहे. ऍट दिस मोमेंट जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहायला संध्याकाळी 7 ते 11च्या दरम्यान, त्याच वेळेला खूप सारे आपल्या महाराष्ट्रातील मुलं DHV अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर बिग बुल बॅच मध्ये लाईव्ह इंटरॅक्शन चालू आहे. फरक फक्त एवढंच आहे की हा व्हिडिओ प्री रेकॉर्डेड आहे आणि त्याच्यामध्ये लाईव्ह इंटरॅक्शन असतं, ज्यामध्ये स्टुडंटचं आणि माझं फेस टू फेस किंवा व्हर्च्युअली लाईव्ह आम्ही कनेक्ट होतो आणि डेली बेसिसवर पूर्ण वर्षभर आम्ही त्यांना इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स, SP सारखे सब्जेक्ट त्यांना टीच करत असतो. ओके, बिग बुल बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. फक्त 1500 मध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभराची ट्रेनिंग मिळते 2024 बोर्ड, 25 बोर्ड आणि 26 बोर्ड साठी. ओके, तिसरा पॉइंट होता की तुम्हाला क्वेश्चन्सला कॅटेगराईज करायचे. प्लॅटिनम क्वेश्चन्स कोणते आहेत, सिल्वर क्वेश्चन्स कोणते आहेत आणि गोल्ड. आणि जेवढेही प्लॅटिनम क्वेश्चन्स आहेत म्हणजे कंपल्सरी परीक्षेला येणार आहेत, जसे की आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे OCM मध्ये एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये फरक स्पष्ट करा आहे, जिल्हा मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, हा फरक स्पष्ट करामध्ये कंपल्सरी येत असतो. बरोबर आहे. तर ह्या क्वेश्चन्सला म्हणतात प्लॅटिनम क्वेश्चन्स. असे OCM चे, SP चे, इकॉनॉमिक्सचे सर्वांचे क्वेश्चन्सचे व्हिडिओ युट्यूबवर टाकलेले आहेत. तुम्हाला फक्त सर्च करताना तिथे टाकायचं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स बाय DHV अकॅडमी, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ OCM बाय DHV अकॅडमी. DHV अकॅडमी लावायला विसरायचं नाहीये. ते जर लावलं नाही तर मग तुम्हाला अदर खूप सारे येतील जिथे तुमचा टाइम वेस्ट होईल. ओके, पॉइंट नंबर 4, पढ़ना छोड़ दो लिखना स्टार्ट करो. सर हे पढ़ना छोड़ दो आणि लिखना स्टार्ट करो म्हणजे काय
की समटाइम्स थेअरीचा अभ्यास करताना काय होते, त्या 2 तासामध्ये तुम्हाला झोप येत असते, बरोबर आहे, किंवा अभ्यास करावा असं वाटत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये मागच्या 7 दिवसापैकी तुम्ही 4 दिवस अभ्यास केलात, 5व्या दिवशी तुम्हाला अभ्यास करावाच वाटत नाहीये, पुस्तक बघले की झोप येत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मागच्या 4 दिवसामध्ये तुम्ही जे पण स्टडी केलं त्याच्या आधारावर एक प्रश्न महत्वाचा घ्यायचा, प्लॅटिनम क्वेश्चन्स घ्यायचं आणि त्याचं पूर्ण आन्सर लिहून काढायला स्टार्ट करायचं, बरोबर आहे. जेणेकरून काय होईल, झोप येणार नाही आणि मग तुमचा आन्सर सुद्धा रेडी असेल आणि मग मे बी लिहिलेलं जे आन्सरच आहे ते नेक्स्ट पॉइंट मध्ये जसं इथे सांगितलेलं आहे की एक थेरी क्वेश्चन दररोज लिहा आणि पुस्तकातील उत्तरासोबत किंवा नोट्स मधील उत्तरासोबत तुलना करा. कंपॅरिझन करायचंय की तुम्ही जे उत्तर लिहिलं आणि त्या नोट्स मध्ये जे उत्तर लिहिलेलं आहे त्याचं कंपॅरिझन करायचं आणि मग पाहायचं की कोणते कोणते शब्द तुम्ही चुकीचे लिहिलात किंवा कोणते कोणते शब्द त्या नोट्स मध्ये आहेत 21 रुपयाच्या कोर्स मध्ये आणि तुम्ही इकडे लिहिलेले नाहीत, आणि मग जे जे लिहिलेले नाहीत ते व्यवस्थित नोट डाऊन करायचे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला लक्षात राहते की बाबा ज्या वेळेस मी घरी प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस उत्तर लिहित असताना मी हा क्वेश्चन्स मध्ये हा शब्द लिहिला नव्हता, बट त्या नोट्स मध्ये होता. नंतर मी कंपॅरिझन नंतर केल्यानंतर कळालं आणि मग एक्झाम मध्ये बरोबर तुम्ही ते शब्द तिथं ऍड करता. ट्रस्ट मी, हे 100% वर्क करते, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर 6वं पॉइंट आहे की बुलेट पॉइंट वर फोकस करायचं, विश्लेषण लक्षात राहत नसेल तर. आता बुलेट पॉइंट्स म्हणजे काय मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. जसं की आता इथे चेक करा, इथं मक्तेदारीचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत, बरोबर आहे. आता मक्तेदारीचे वैशिष्ट्य म्हणजे काय की एकच विक्रेता, पर्यायी वस्तूंचा अभाव किंवा प्रवेशावर निर्बंध, हे या प्रश्नाचे बुलेट पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. आता तुम्हाला जर विश्लेषण लक्षात राहत नसेल तर तुम्हाला पूर्ण फोकस त्या बुलेट पॉइंट्स वरच करायचं आहे. विश्लेषण फ्रँकली सांगतो, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी कॉमर्स मधून 4.5 ते 5 लाख मुलं एक्झाम्स देत असतात. ओके, आणि त्या पूर्ण जणांचे पेपर चेक करत असताना प्रत्येक अर्थशास्त्राच्या शिक्षकाजवळ 1000 ते 1200 पेपर्स येत असतात. काही काही जणांजवळ तो 2-2 हजार पेक्षा जास्त पेपर येत असतात आणि प्रत्येक पेपर चेक करायला जर तरी 15 मिनिट 20 मिनिट लावले, प्रत्येकाचे विश्लेषण वाचत बसले तर त्यांना टाइम पुरत नाही. ते फक्त आणि फक्त तुमचे बुलेट पॉइंट चेक करत असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे विश्लेषण मध्ये तुम्ही काहीही फेका, हा, जर तुम्ही 100 आउट ऑफ 100 घेतलात, 99 98 घेतलात तर कुठं थोडंफार ते तुमचं विश्लेषण वाचतात, बट मॅक्सिमम टाइम ते तुमचे बुलेट पॉइंट चेक करतात. म्हणजे जर एक्झाम मध्ये प्रश्न आला की मक्तेदारीचे वैशिष्ट्य, पहिले चेक करतात स्टुडंट पेपर मध्ये एकच विक्रेता लिहिल्या का, हा चला राईट 1 मार्क, पर्यायी वस्तूंचा अभाव लिहिला का, चला 1 मार्क. म्हणजे फक्त आणि फक्त बुलेट पॉइंट वर तुमचं पूर्णपणे फोकस असलं पाहिजे. कोणाचं, ज्यांना विश्लेषण लक्षात राहत नाही त्यांना. ओके, जर तुम्हाला विश्लेषण लक्षात राहत असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की विश्लेषण जेवढं चांगल्या ते चांगल्या पद्धतीने करता येईल तेवढं करायचंय. आणि मागच्या 7 दिवसामध्ये जर तुम्ही टाइम देत असाल तर 100% तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना विश्लेषण येते, बरोबर आहे. भलेही पुस्तकातून आलं नाही पण कुठं ना कुठं काही काही शब्द घ्यायचे. आता मी काय करत असतो माहिती आहे का, बिग बुल बॅच मध्ये जेव्हा शिकवत असतो तुम्ही ते चेक कराल, काही काही ठिकाणी शब्दाला इथे तुम्हाला अंडरलाईन केलेलं दिसायला, जसे की वस्तूपासून वंचित राहावे, नैसर्गिक तांत्रिक बंधनामुळे, हे येलो कलरनं हायलाइट केलेलं आहे बट ते कॅमेरा कॅच करत नाहीये. आता हे शब्द मी सांगत असतो स्टुडंटला की बाबा जिथं जिथं हायलाइट केलेलं आहे ते शब्द तुमचं विश्लेषण मध्ये यायला पाहिजेच. तेवढं जरी शब्द आलं बस संपलं, तुम्हाला 99-98 मार्क घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे बुलेट पॉइंटवर फोकस करायचं. ओके, त्याच्यानंतर पॉइंट नंबर 7 आहे सर्वात महत्वाचं आणि अतिशय कडक. माझ्या क्लासेस मधून जेवढेही मुलं टॉपर वगैरे येत असतात ते कंपल्सरी 7वं पॉइंट फॉलो करत असतात. 7वं पॉइंटचं नाव आहे समरी नोट्स रामबाण उपाय. सर हे समरी नोट्स म्हणजे काय, आता नीट लक्षात घ्या की मागच्या 7 दिवसामध्ये 25 तारखेपासून तुम्ही 31 तारखेपर्यंत पूर्णच्या पूर्ण व्यवसाय सेवा नावाचा धड्याचा अभ्यास केला, तर ते अभ्यास करत असताना काय करायचे माहित आहे का, एक मोठं जोडपेज घ्यायचं आणि जे जे पॉइंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतील त्या जोडपेजवर लिहून टाकायचं. त्याला माइंड मॅप म्हणतात किंवा समरी नोट्स म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यावर तुम्ही माइंड मॅप तयार करा, ग्राफ तयार करा, काहीही तयार करा, बट ते पूर्ण एक जोडपेजचं कागद वाचल्यानंतर
तुम्हाला पूर्ण चॅप्टर लक्षात आला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे त्या एकाच पेजवर तुमचं पूर्णच्या पूर्ण चॅप्टर असलं पाहिजे. सर ह्याचा फायदा काय, की जेव्हा लास्ट मोमेंट रिव्हिजन असेल, लास्ट मोमेंट रिव्हिजन म्हणजेच काय, की तुमचं ओसीएमचा पेपर 25 मार्चला आहे. त्याच्यानंतर काही जणांचं सहकारचा पेपर आहे 5 मार्चला, काही जणांचं 7 मार्चला, मॅक्सिमम जणांचं 7 मार्चला किंवा आय थिंक 7 मार्चला अकाउंटचा पेपर आहे आणि 9 मार्चला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे. आता ह्या 25 फेब्रुवारीला जेव्हा ओसीएमचा पेपर संपतो, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अकाउंटचा पेपरचा अभ्यास करत बसता, मग वापस तुम्हाला काय करावं लागेल, पूर्ण पुस्तक आणि नोट्स मांडावं लागेल. म्हणजे एकीकडे ओसीएमची इकॉनॉमिक्सची पुस्तक, एकीकडे इकॉनॉमिक्सचे नोट्स, एकीकडे व्हिडिओ, असं लाईनशीर मांडून बसता तुम्ही. त्याच्यामुळं काय होते, असे अनेक पुस्तक समोर असल्यामुळे दिमागावर प्रेशर येते. अरे यार हे काय हे काय. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, आता करंट सिच्युएशन मध्ये जे तुम्ही समरी नोट्स काढलेले आहेत, फक्त तेवढंच पेपर ओपन करून बसायचं, बरोबर आहे. मग एकच पेपर ओपन करून बसल्यामुळं स्वतःचे तुम्ही स्वतः नोट्स तयार केलेले असल्यामुळं काय होईल, कॉन्फिडन्स जे आहे ना तुमचं ह्या लेवलला असेल. का, कारण ते जे मोमेंट असते ते खूप बेकार मोमेंट असते, परीक्षेच्या काळाचं मोमेंट, बरोबर आहे. कोणाची तब्येत खराब होत असते, कोणाचा ओसीएमचा पेपर अवघड गेलेला असतो, कोणाला अकाउंटच्या पेपरचं टेन्शन असते आणि टेन्शन मध्ये डिप्रिशिएशन चुकते कोणाचं, पोस्टिंग लक्षात राहत नाही, क्लोजिंग स्टॉकचे सुद्धा पोस्टिंग करायला विसरतात काही काही जण, बरोबर आहे. मग त्यावेळेस स्वतःचे नोट्स जर तुम्ही वाचलात तर कॉन्फिडन्स वाढते. का, कारण ते जे नोट्स आहेत ते तुम्ही स्वतः केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अगोदर म्हणजे 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर मध्ये जे पण तुमची स्टडी झालेली आहे ते पूर्णच्या पूर्ण स्टडी तुम्ही काय कराल, रिकॉल कराल. म्हणजे मागे झालेलं पूर्ण तुम्हाला लक्षात येईल, बरोबर आहे. डन. त्याच्यानंतर 8वं आहे कॉलेज व क्लासेस मधील पेपर्स. आता इथं सर्वात महत्वाचं आहे, बरोबर आहे, की मागच्या प्रत्येक वर्षी स्टुडंट म्हणतात की सर तुम्ही 2 महिन्याचा प्लान द्यायला, 3 महिन्याचा प्लान द्यायला, आता मी तुम्ही 5 दिवस 25 पासून 30 तारखेपर्यंत म्हणलात, 26 तारखेला आमच्या कॉलेजमध्ये पेपर आहे सर, काय करावं सांगा. 28 तारखेला ट्युशन मध्ये पेपर आहे, 2 तारखेला इंग्लिशच्या ट्युशन मध्ये पेपर आहे, 5 तारखेला कॉलेजमध्ये साहेब लोक येणार आहेत. आता इथून पुढे असंच आहे, मग आम्हाला अभ्यासाला कधी टाइम मिळेल, बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहेत, बरोबर आहे. आता काही काही स्टुडंट असे सुद्धा आहेत की त्यांच्या ट्युशनचे टॉपर आहेत. म्हणजे ऍट दिस मोमेंट आता व्हिडिओ ज्यावेळेस मी शूट करत आहे 23 तारखेला, त्यांची 28 तारखेला उद्या त्यांच्या ट्युशन मध्ये पेपर आहे, 80 मार्काचा पेपर. ते पेपर देतील, त्याच्यामध्ये 80 पैकी 80 मार्क मिळतील त्यांना, बरोबर आहे. नो डाऊट अबाउट दॅट. बट ते 80 मार्क बोर्ड्स मध्ये कामाला येणार आहेत का? झिरो, कामाला येणार नाही. तुमच्या कॉलेजमध्ये पुढच्या महिन्यात 15 तारखेला पेपर आहे, बरोबर आहे. ते पेपर चे मार्क बोर्डामध्ये गृहीत धरल्या जाणार आहेत का? नाही. तुम्हाला जे मार्क गृहीत धरल्या जाणार आहेत ते बोर्डाच्या पेपरचे मार्क गृहीत धरल्या जाणार आहेत. त्यामुळं तुमचं पूर्णच्या पूर्ण फोकस असलं पाहिजे ते बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असले पाहिजे. तुम्ही जर क्लासेस मधल्या एक्झाम्सला भर देत असाल आणि तुमचं इकडे स्टडीज झालेलं नाहीये प्रॉपर, आणि जर मग तुम्ही ट्युशनच्या कॉलेजची एक्झाम देत बसत असाल तर मग तुम्ही 3 घंटे वेस्ट करायला, बरोबर आहे. तुमचं जर स्टडी पूर्णपणे झाला असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, बिंदास कॉलेजचे एक पेपर्स द्या, ट्युशनचे पेपर्स द्या, बरोबर आहे. बट ते झालंच नाहीये तर मग तिथं 3 घंटे जाऊन वेस्ट करणं तुम्हाला काहीच कामाचं ठरलं नाही. आता इथं तुम्हाला आता बोलू नये बट क्रिकेटच्या मॅचचं टाइम टेबल दिसत असेल, बरोबर आहे. आणि बरं, आता इंडिया वर्ल्ड कप हारलं, सगळ्यालाच माहित आहे आपल्याला, बरोबर आहे. बट त्याच्याकडून आपल्याला लर्निंग पण खूप सारे भेटतात. सर काय लर्निंग भेटते, इथे चेक करा. ऑस्ट्रेलिया पहिलेचे 2 मॅच हारली होती, बरोबर आहे. पहिलेचे 2 मॅच ऑस्ट्रेलियानं हारलं होतं पूर्ण वर्ल्ड कप मध्ये, आणि इंडियानं फक्त एकच मॅच हारलेली आहे, बरोबर आहे. बट जे 2 मॅच ऑस्ट्रेलिया हारली आणि जे 1 मॅच इंडिया हारली, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी तुम्हाला तेच सांगायलो, तुम्हाला तुमच्या ट्युशनच्या एक्झाम मध्ये 80 पैकी 80 मागच्या 3 एक्झाम मध्ये असू दे, बट बोर्डाच्या एक्झाम्स मध्ये जर 2 मार्क तुम्हाला कमी आले, मग त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप करून काहीच फायदा नाही की सर मला ट्युशन मध्ये तर 80 पैकी 80 होते, बोर्डामध्ये 2 मार्क कमी का आले. का, कारण तुम्ही अभ्यास करत होता ते ट्युशनच्या एक्झामच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू न करत होता, बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया जे स्टडी वगैरे केली, जे मॅच वगैरे जिंकली, ते फायनलच्या प्रिपरेशन आले होते म्हणून ते मॅच जिंकले. आपण फक्त राऊंड मध्येच राहून गेलो, बरोबर आहे. सांगण्याचा हेतू काय की तुम्हाला
कशाला प्राधान्य द्यायचं आहे, कशाला प्रायोरिटी द्यायचं आहे हे अगोदर तुम्ही ठरवा. तुम्ही जर कॉलेजच्याच एक्झामला प्राधान्य देत असाल, कोचिंग इन्स्टिट्यूटच्या एक्झामला प्राधान्य देत असाल, तर मग तुम्ही दिवस वेस्ट करायला. आणि खूप साऱ्या मुलांची कंप्लेंट आहे की ज्याही वेळेस ते एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन एक्झाम देऊन येतात, 3 तासाची एक्झाम देऊन आल्यानंतर पुढचे 2 ते 3 तास त्यांना अभ्यासच करावा वाटत नाही. आणि हे फॅक्ट आहे. कॉलेजमध्ये जरी तुमची एक्झाम झाली 2 ते 5, तर आल्यानंतर सरळ सरळ मुलं दप्तर टाकतात, जेवण वगैरे करतात आणि मोबाईलवर रील्स वगैरे बघत बसतात. इन्स्टेड ऑफ वेस्टिंग 3 hours फॉर दॅट एक्झाम, तुम्ही जर घरीच राहून असे 2-2 प्रत्येक चॅप्टरला देत राहिला, भलेही तुम्हाला कॉलेजमध्ये सर शिवा देतील की का तू एक्झामला आला नाहीस, तुमच्या पप्पाला फोन वगैरे करून सांगतील, किंवा कोचिंग क्लासेसचे सर तुम्हाला शिवा देतील एक्झामला का आला नाहीस, बट तुम्ही प्रिपरेशन करत होता त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि मग ज्या वेळेस त्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पडतील, मग बाकी कॉलेजचे सर, ट्युशनचे ते सर विसरून जातील आणि मग तुम्हाला पडलेल्या रिझल्टचं स्वागत करतील. आता हा व्हिडिओ मध्ये मी मागच्या एवढ्या वेळामध्ये जेवढे पॉईंट सांगितलेलं आहे ते तुमच्यापैकी काही जण व्हिडिओ पूर्ण बघितले असतील, काही जण मधूनच निघून गेले असतील, बट जेही मुलं शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघायला त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे की जेव्हाही तुम्ही 25 तारखेपासून, महिना 30 आहे म्हणजे 25 ते 30 6 दिवस होतात आणि 1 तारखेला 7 दिवस कंप्लीट होते, तर 1 डिसेंबरला तुमचं 7 दिवसामध्ये जर एखादा चॅप्टरचा पूर्ण अभ्यास कंप्लीट झाला, तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन कमेंट करायचं आहे की सर युअर प्लॅन डेफिनेटली 100% वर्किंग. तुमचं प्लॅन वर्क करत आहे. मराठीमध्ये टाईप करा, इंग्लिशमध्ये टाईप करा, कसंही टाईप करा. हा व्हिडिओ लाईकमुळं फेमस होणार नाहीये, व्ह्यूजमुळे फेमस होणार नाहीये. ज्या वेळेस तुमचा अभ्यास होईल त्या 7 दिवसामध्ये, मगच हा व्हिडिओची केलेली कदर आहे. अदरवाईज माझा पूर्णपणे टाइम कसा आहे मग वेस्ट जाणार आहे. ओके, सो हा व्हिडिओची लिंक आहे ते तुमच्या प्रत्येक मित्रासोबत, मैत्रिणीसोबत शेअर करा ज्यांनाही प्रॉब्लेम्स येत आहे, ज्यांचाही अभ्यास होत नाहीये, किंवा तुमचे असे काही मित्रमैत्रिणी असतात ज्यांचा कॉन्फिडन्स लो झालेला असतो, ज्यांचा काहीच अभ्यास झाला नसते, तर त्यांना सांगा की ह्या व्हिडिओमध्ये सर जे पण सांगलेत व्यवस्थित फॉलो कर. ओके, कारण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाइम टेबल सांगितलं, स्टडी मटेरियल कसं मिळते ते सांगितलं, आणि त्या 7 दिवसामध्ये कोणते कोणते ड्रॉबॅक्स तुम्हाला येऊ शकतात, कोणते कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला फक्त प्रॉब्लेम्सला दूर करून 7 दिवस टिकून राहायचं आहे. ओके, 7 दिवसानंतर जेव्हा तुमचा व्यवसाय सेवा कंप्लीट होईल, मी गॅरंटीड सांगतो, लगेच तुम्ही 2 तारखेपासून 8 तारखेपर्यंत दुसरं चॅप्टर घ्याल आणि समोर जाल. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र बोर्डाच्या स्टुडंटसाठी 12वी कॉमर्स, 11वी 12वी कॉमर्स आणि आर्ट्सच्या स्टुडंटसाठी आपल्या चॅनलवर खूप सारा कंटेंट आहे. आणि बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर साठी खूप सारा कंटेंट लाईनअप मध्ये आहे. लवकरात लवकर ते अपलोड होईल. राईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.